नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वित्तीय प्रणालीची साधने या विषयावर थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, कर्ज देणे आणि कर्ज घेणे हा व्यवसायातील काय आहे, महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये अशा प्रकारचा जो काही निधी आहे तो निधी उभारण्यासाठी अनेक प्रकारची साधनांचा आपण काय करत असतो, उपयोग करत असतो. म्हणजे अशा प्रकारची साधने उपलब्ध असतात. आता ही साधने कोणती आहेत हे त्याच आपण काय करणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. तर वित्तीय प्रणालीची जी काही साधने आहेत ती साधने आपण वेगवेगळ्या प्रकारची कोणकोणती आहेत हे आपण पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा असा आहे की कोशागार विपत्रे. आता बघा, कोशागार विपत्रे ही केंद्र सरकार जारी करत असलेलं अल्पकालीन कर्ज उभारणीचं साधन आहे. हे कोण करतं? केंद्र सरकार जारी करत असतं. म्हणजे कोशागार विपत्र हे अल्पकालीन काय आहे, कर्ज उभारणीचं साधन आहे. आता सरकारनं जारी केलेली ती एक प्रकारचं का असतं, वचनचिठ्ठीच असते, हुंडी. म्हणजे सध्याच्या काळामध्ये 14 दिवस, 36 दिवस आणि 91 दिवस या कालावधीचा काय आहे, कोशागार विपत्र. म्हणजे सध्या कोशागार विपत्रे या कालावधीसाठी अस्तित्वात आहेत. आता कोशागार विपत्रामध्ये बँका, वित्तीय संस्था आणि भारतीय रिझर्व्ह बँका असं काय असतात, पक्ष म्हणून कार्य करत असतात. म्हणजे त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, कोशागार विपत्रांची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय की मोठ्या प्रमाणावरील जी काही रोखता आहे, जोखीम इथं नसते किंवा खात्रीशीर परतावा असतो, कमी व्यवहारामध्ये खर्च केले जातात, म्हणजे खर्च व्यवहार केले जातात. नंतर चलनक्षम दस्तऐवज महत्त्वाचा आणि नियमितपणे ते काय असतात, उपलब्ध असतात. म्हणजेच पुनर्वित्त सुविधेची सुद्धा उपलब्धता इथं कोशागार विपत्र आखून देत असतं. तर अशा पद्धतीनं कोशागार विपत्र हे वित्तीय साधनांमधला एक प्रकार आहे. नंतर म्युच्युअल फंड. आता विद्यार्थ्यांनो, 1992 मध्ये बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने नाणे बाजार म्हणजेच म्युच्युअल फंडाची योजना सुरू केली. आणि या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय की व्यक्तिगत गुंतवणूकदाराला गुंतवणुकीकरता योग्य ती संधी पुरवणे. म्हणजे रिझर्व्ह बँकेने या योजनेमध्ये काही मार्गदर्शक सूचनानुसार काय केली, शिथिलता आणली आणि त्यानुसार बँका, वित्तीय संस्था आणि खाजगी क्षेत्रातील इतर संस्था यांना काय केलं, स्वतःचं नाणे बाजार, म्युच्युअल फंड किंवा मनी मार्केट म्युच्युअल फंड उभारता येतात. म्हणजे या संस्थांना 1996 म्हणजे 1996च्या एप्रिलपासून, म्हणजे 1996च्या एप्रिलपासून युनिट्स काढण्याची काय केली, परवानगी देण्यात आली. म्हणजे 1996-97मध्ये या योजनेमध्ये आणखी शिथिलता आणण्यात आली की कशी, की ज्यानुसार नाणे बाजार म्युच्युअल फंडाचा जो काही गुंतवणूक आहे ते गुंतवणूक मूल्यांकित महामंडळाचं असं बॉन्ड आणि काय केलं, कर्ज रोखे की जे 1 वर्षाच्या मुदतीचे आहेत त्यात काय केलं, गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली. म्हणजे या नाणे बाजार म्युच्युअल फंडाची संसाधने उभारण्याबाबत कोणतीही मर्यादा नव्हती. म्हणजे अनिवासी भारतीयांना देखील काय केलं, ह्या नाणे बाजार म्युच्युअल फंडाच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करता येते. यांना गुंतवणुकीमध्ये जे काही मिळणारे लाभांश आहे ते काय केलेलं आहे, इथं राहत असलेल्या म्हणजे वास्तव्य करत असलेल्या देशामध्ये पाठवता येतो. म्हणजे बघा, नाणे बाजार म्युच्युअल फंड हे नाणे बाजारातील वेगवेगळ्या पतसाधनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. म्हणजे बँका त्यांच्या राखीव निधी प्रमाणामध्ये आवश्यकतेबाबत किंवा त्यांच्या असलेल्या अटीबाबत या योजनेतून काय केलेले आहे, सूट देण्यात आलेले आहे. म्हणजे बँकांना नाणेनिधी म्युच्युअल फंडाच्या योजनेखाली त्यांच्या संसाधनाची काय करता येते, संक्रमण करता येते. आता याचा महत्त्वाचा फायदा काय की नाणे बाजार म्युच्युअल फंड हे व्यक्तिगत गुंतवणूकदाराला नाणे बाजारात संपर्काची संधी मिळवून देतात. लक्षात आलं? किंवा ज्या केल्या जाणाऱ्या गुंतवणुका आहेत त्या आकर्षक अशा लाभाची रोखता म्हणून सुद्धा इथं लक्षात येतं. म्हणजे हे जे काही उत्पादक आहे, म्हणजे नाणे बाजार म्युच्युअल फंड हे उत्पादक, गुंतवणूक आणि भांडवल उभारणी यांच्यामार्फत आर्थिक विकासामध्ये यांचं काय आहे, मोठं योगदान आहे.
तर अशा पद्धतीनं हे नाणे बाजार म्युच्युअल फंडाचे जे फायदे आहेत हे फायदे आपण इथं या वित्तीय साधनामध्ये आपण पाहू शकतो. तर तिसरं वित्तीय साधन असं आहे की ठेवींचं प्रमाणपत्र. आता बघा, ठेवींचं प्रमाणपत्र म्हणजे काय की अशी प्रकारची वचनपत्राच्या स्वरूपातील, म्हणजे ठेवींचं प्रमाणपत्र याची व्याख्या सांगायची म्हणजे काय की अशा प्रकारची जी काही वचनपत्र स्वरूपातील जी काही पावती आहे जी बँकेकडून विशिष्ट व्याजदराला विशिष्ट कालावधीसाठी जे काही निधी घेतले जातात त्या निधीबद्दल दिली जाते. फक्त अनुसूचित बँका ठेवींच्या प्रमाणपत्रे काढू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो, आपण ठेवींचं प्रमाणपत्र. म्हणजे भारतातून बघा जून 1989 ठेवी प्रमाणपत्रांना काय झाली, सुरुवात झाली. लक्षात घ्या, भारतात 1989 जून महिन्यामध्ये काय केलं, ठेवी प्रमाणपत्रांना सुरुवात झाली. म्हणजे ठेवी दाखल्यावर बँका जास्त दराने काय केल्या, व्याजदर देत असल्यामुळं गुंतवणूकदारांना अशा ठेवी मुदत संपेपर्यंत बाळगणे फायदेशीर वाटू लागलं. म्हणजे या ठेवीचा दाखला इतर मुदत ठेवीच्या दाखल्यापेक्षा काय आहे, वेगळा. आणि यामध्ये ठेवींच्या दर्शनी मूल्यावर हा दाखला सूट देऊन दिला जातो. म्हणजे अशा बटवड्यानं किंवा पृष्ठांकनानं काय केलं, हस्तांतरणीय असतो. आणि ही ठेव प्रमाणपत्र चलनक्षम आहे. म्हणजे त्यामुळं काय होतं की ह्या बँका आणि गुंतवणूकदार या दोघांसाठी सुद्धा काय करतं, आकर्षक ठरू शकतं. म्हणजे या ठेवींच्या संदर्भाचा जर विचार केला तर बँकेला या दाखल्यांच्या कालावधीची पूर्तीपूर्वी पैसे द्यावे लागत नाहीत आणि हे दाखले गुंतवणूकदार दुय्यम बाजारामध्ये सहजासहजी विकू शकतात. लक्षात आलं. म्हणजे या ठेवींवरील व्याजदर बाजारावर अवलंबून असतो आणि यावरील व्याजदर मुदत ठेवीपेक्षा आकर्षक असतो. म्हणजे या प्रचलनाची किंमत 5 लाख रुपयापर्यंत असावी लागते आणि त्यानंतर 1 लाखाच्या पटीत असू शकते. म्हणजे या ठेवींची मुदत कमीत कमी बघा 3 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्षाची असते. आणि या ठेवींच्या व्यवहारामुळे नाणे बाजारामध्ये काय केली जाते, मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नंतर व्यापारी पतपत्र. आता 1990 पासून रिझर्व्ह बँकेनं ह्या व्यापारी पतपत्र काढण्याची परवानगी दिलेली आहे. आता यामागं उच्च दर असलेल्या संयुक्त कर्जदारांना त्यांच्या अल्प मुदतीच्या कर्जामध्ये विविधता निर्माण करण्यात यावी आणि त्यांना असं पतसाधन पुरवावं या हेतून काय केलं, व्यापारी पतपत्रांना परवानगी देण्यात आली. लक्षात आलं. म्हणजे व्यापारी पतपत्राचा रिझर्व्ह बँकेचा जो काय हेतू आहे तो हेतू इथं साध्य करण्यासाठी व्यापारी पतपत्राची परवानगी देण्यात आली. म्हणजे नोंदीत झालेल्या कंपन्यांना 5 कोटी रुपयांवर जर कामचलाऊ भांडवलाची जी आवश्यकता असेल या कंपन्या व्यापारी पतपत्र काढू शकतात आणि ही पतपत्रे 25 लाख रुपयांच्या पटीमध्ये जास्तीत जास्त 5 कोटी रुपयांपर्यंत काढता येतात आणि कमीत कमी 1 कोटी रुपयांपर्यंत अशी पतपत्रे काढता येतात. म्हणजे या पतपत्रांचा कालावधी 3 महिने ते 6 महिने इतका असू शकतो. म्हणजे व्यापारी पतपत्रे इतर नाणे बाजारातील साधनांमध्ये जी वेगळी असतात, याचं कारण काय की ही पतपत्रे इतर पतपत्रांप्रमाणे विशिष्ट व्यवहाराला बांधील राहू शकत नाहीत. म्हणजे व्यापारी पतपत्राचे फायदे म्हणजे काय की त्याचा साधेपणा, लवचिकता, स्वस्तता किंवा उच्च प्रकारचे लाभ आणि रोखता हे महत्त्वाचे फायदे आहेत. म्हणजे ज्या कंपन्या पतपत्रे काढतात त्यांना 1956च्या कंपनी कायद्याच्या ज्या अनुषंगिक अशा तरतुदी आहेत म्हणजे त्या तरतुदी काय कराव्या लागतात, पूर्ण कराव्या लागतात. म्हणजेच लक्षात घ्या की 1956चा आयकर कायदा आणि 1981चा चलनक्षम पतसाधन कायदा या कायद्याच्या अनुषंगिक तरतुदीचे पालन व्यापारी कंपन्यांना पतपत्रांबाबत करावे लागते. लक्षात आलं. नंतर दुसरा मुद्दा असा आहे की शून्य व्याजदर विपत्र. आता शून्य व्याजदर विपत्र म्हणजे काय की अशी विपत्रे, शून्य व्याजदर विपत्र म्हणजे की अशी विपत्र जी त्यांच्या मुदतपूर्ण मूल्यावर सूट देऊन विकली जातात आणि त्यांचा व्याजदर हा 0 असतो.
म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, शून्य व्याजदर विपत्रे. आता या विपत्रांची जी दर्शनी किंमत आहे ती विपत्र संपादन करण्यासाठी येणारी किंमत आणि यातील फरक हा गुंतवणूकदारांचा नफा असतो. म्हणजे त्या विपत्राची मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला त्या विपत्राची मुदत काय केली जाते, मुदत रक्कम ही परत मिळते. म्हणजे बघा की आपण एखादं उदाहरण सांगू इच्छितो की महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी आणि जे काय भद्राचलम पेपर्स लिमिटेड अशी जी कंपनी सपोज आहे, तर या इतर कंपन्यांनी यशस्वीपणे अशी विपत्रे जारी केलेली आहेत आणि यामधील गुंतवणूक खर्च काय केलेला आहे, कमी असल्यानं गुंतवणूकदारांनी विपत्रांना प्राधान्य मिळालं जातं. म्हणजे यांना काय केलं जातं, प्राधान्य दिलं जातं. आता या विपत्रांना कोणत्याही प्रकारचे व्याज मिळत नसल्यामुळं कर योजनांचे एक साधन म्हणून ही विपत्रे फायद्याची ठरू शकतात. लक्षात आलं. नंतर दुसरा मुद्दा असा आहे की समन्याय अधिपत्र. आता कंपनी वित्तपुरवठ्याचे हे काय आहे, नवीन साधन आहे, समन्याय अधिपत्र. आता समन्याय अधिपत्र हे वित्त उभारणी एक प्रभावी माध्यम म्हणून ते महत्त्वाचं कार्य करतं आणि या अधिपत्रामुळं या अधिपत्राच्या खरेदीदाराला किंवा धारकाला भविष्यामध्ये काय केलं जातं, समभागात म्हणजे समान शेअर्ससाठी अर्ज करण्याचा किंवा समभाग प्राप्त करण्याचा काय होतो, अधिकार मिळतो. म्हणजे समन्याय अधिपत्र जे कर्जरोख्यांना चांगला बाजारभाव मिळवून देतात, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये कर्जरोख्यांना चांगला बाजारभाव मिळवून देतात. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये काय केलं जातं, त्यांना समभाग म्हणजे शेअर्स प्राप्त करून देण्याची संधी असल्यानं ही अधिपत्रे लोकप्रिय झालेली आहेत. आता बघा, जादा बोलीवर ही जी अधिपत्रे घेण्यात सुद्धा काय केलेली जाते, कमी जोखीम असते. तसं भांडवल उभारणी कमी खर्च करण्याच्या दृष्टीनं काय केलं जातं, भांडवल रचनेचं दीर्घकालीन नियोजन करणं यामुळं काय होतं, शक्य होतं. कशामुळं, समन्याय अधिपत्रामुळं. आता गुंतवणूकदारांना यावर कबूल केल्याप्रमाणे व्याजदर मिळत असल्यानं काय होतं की त्यांच्यासाठी हा सुद्धा फायदा असतो. आता एसर गुजरात आणि रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज किंवा रिलायन्स यासारख्या ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या काय केल्या जातात, ह्या अधिपत्रे जाहीर केलेले जातात. नंतर खोल वजावट पत्र. आता खोल वजावट पत्र ही बंधपत्रे त्यांच्या नामित मूल्यापेक्षा भरपूर सवलत देऊन विकली जातात. म्हणजे ती त्यांच्या समतुल्य परिपक्वतेला काय केली जातात, विकली जातात. म्हणजे या बंधपत्रावर व्याज दिलं जात नाही. आता या बंधपत्राचा परिपक्वता कालावधी किती असतो, 25 वर्षापर्यंत असू शकतो. म्हणजे गुंतवणूकदार काही विशिष्ट कालावधीनंतर यातील रक्कम काढून घेऊ शकतो. म्हणजे असा कालावधी साधारणपणे त्या पत्राच्या वाटपाच्या तारखेपासून 3 ते 5 वर्षापर्यंत काय असतो, म्हणजे 3 ते 5 वर्षापर्यंत असू शकतो. म्हणजे भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये औद्योगिक विकास बँक म्हणजे कुठली बँक, IDBI बँक हे सर्वात प्रथम असं खोल वजावट बंधपत्र बाजारात आणलं होतं आणि त्यांनी 2700 रुपयामध्ये गुंतवणूकदारांना 1 लाख दर्शनी मूल्याचं बंधपत्र दिलं. लक्षात आलं. म्हणजे त्यांची परिपक्वता कालावधी 25 वर्ष होता आणि भारतीय वित्तीय महामंडळानं 2,500 रुपयांचं जे काही किमतीचं खोल वजावट पत्र विकली ते 25 वर्षानंतर 1 लाख रुपये देण्याचं वचन दिलं. लक्षात आलं. म्हणजे सरदार सरोवर व्हॅली ह्या प्रकरणामध्ये सुद्धा बघा की 2700 रुपयांवर 7 वर्षानंतर 12,500 रुपये देण्यासाठी मान्य केले होते. लक्षात आलं. म्हणजे याचा फायदा विचार केला तर बंधपत्र परिपक्वता कालावधीनंतर चांगला फायदा होतो. नंतर हे विकत घेताना सुद्धा कमी रक्कम द्यावी लागते. नंतर कंपन्यांना काय केलं जातं, सुरुवातीच्या काळामध्ये व्याज आणि आकारणीचा व्याज वितरणावर काय केला जातो, खर्च करावा लागत नाही. नंतर या फायद्याबरोबर तोटेसुद्धा असू शकतात. म्हणजे याच्यावर नियमित व्याज मिळत नाही किंवा गुंतवणुकीवर कालावधी हा काय असतो, दीर्घ कालावधी असतो. लक्षात आलं. नंतर अशा पद्धतीनं हे आपण काय पाहिलेले आहेत, वित्तीय साधने.
तर अशा पद्धतीनं आणखी वित्तीय साधने म्हणजे मतदानाच्या हक्काविरहित भाग किंवा अंशतः परिवर्तनीय कर्ज रोखे, नंतर हे जे काही आपण समन्याय अधिपत्र किंवा वजावट पत्र, शून्य व्याजदर विपत्र अशा पद्धतीनं जे काही वित्तीय साधने आहेत, हे वित्तीय साधने आपण इथं पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आपण वित्तीय साधनांची चर्चा केलेली आहे. तर आपण इथंच थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच.